तोंडाची चव, ताटाची शोभा वाढवणारी हे कुरकुरीत खमंग खस्ता तिळाची चटणी आज आपण पाहू बरं मित्रांनो. हे तिळाची चटणी ना तुम्ही जर एकदा बनवली ना 2 ते 3 महिने तुम्ही सहज याले स्टोअर करून खाऊ शकता बरं. तर मित्रांनो यामध्ये जे जिन्नस घातले ना मी ते एवढे अतिशय पौष्टिक आहेत ना, भरपूर पौष्टिक आहेत. कॅल्शियम युक्त ते जिन्नस मी याच्यात टाकले आहे ना. तर मित्रांनो ही चटणी आहे ना कॅल्शियम युक्त चटणी आहे बरं. याच्यात ना भरपूर कॅल्शियम आहे ना. हे चटणी ना आपल्या आरोग्यासाठी ना रामबाण उपाय आहे बरं. म्हणून म्हणलं ही चटणी तुम्ही अवश्य करा आणि तुम्ही स्टोअर बी करू शकता. 3 ते 4 महिने सहज स्टोअर करू शकता बरं. तर मित्रांनो रेसिपी ना भरपूर टिप्स सोबत मी तुमच्यासोबत शेअर केली बरं. म्हणून म्हटलं मित्रांनो रेसिपी ना शेवटपर्यंत पहा बरं आहे ना. शेवटपर्यंत रेसिपी पाहिली ना तुम्हाला सगळं समजेल की काय-काय याच्यात ॲड केलं, काय-काय नाही. आहे ना. तर मित्रांनो चला आता जास्त बडबड न करताना रेसिपी स्टार्ट करून तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडला ना व्हिडिओला लाईक जरूर करा. मित्रांनो कुरकुरीत, खस्ता, कॅल्शियमने भरपूर असलेली ही तिळाची चटणी बनवण्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे? पहिल्यांदा मस्त गॅस ऑन करून ना एक पॅन ठेवायचं बरं गरम व्हायसाठी. पॅन मस्त गरम झालं ना, तर त्या पॅनमध्ये मस्त तीळ टाकू आपण 1 वाटी. 1 वाटी म्हणजे हे 180 ग्रॅम हे समजा तीळ आहेत बरं. आणि तर मित्रांनो तीळ ना आपल्याला मस्त स्लो फ्लेमवर 2 ते 3 मिनिट मस्त भाजून घ्यायचे. मस्त तडतड असा आवाज येईल तोपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत मस्त खरपूस. तर मित्रांनो बघू शकता मस्त तिळाचा ना असा वास सुटला आणि मस्त तीळ ना असे तडतड तडतड उडून राहिले आहे ना पॅनमध्ये. तर आता काय करायचं ना हे गॅस ना बंद ठेवून आणखीन मस्त 1 मिनिट मस्त हे परतून घ्यायचे. कारण गॅस बंद करा आणि मग नंतर पॅन तर गरम असतेच म्हणा, तर त्या पॅनच्या त्या उष्णतेमुळेच हे तीळ मस्त व्यवस्थित होऊन जातात आहे ना. तर आता काय करायचं हे तीळ ना सगळे एका प्लेटमध्ये मस्त काढून घ्यायचे. तोपर्यंत ते थंड होतात. तोपर्यंत आपण दुसरा आणखीन शेंगदाणे बाकी जे जिन्नस आहेत ना ते आपण भाजून घेऊ. तर मित्रांनो इथे ना मी कॅल्शियमने भरपूर मस्त शेंगदाणे घेतले. शेंगदाणे थोडेसे हे केल्यानंतर मस्त आणखीन कॅल्शियम युक्त मस्त जवस बी घेतलं आहे ना. हे थोडंसं तळतळू द्यायचं, थोडंसं मस्त फिरून घ्यायचं 1 ते 2 मिनिट. मग नंतर ना इथे मी ना दाली घेतली. तुम्ही ना फुटाणे बी घेऊ शकता. फुटाणे तर मित्रांनो भरपूर कॅल्शियमयुक्त हे फुटाणे असतात. तुम्ही फुटाणे जर रोज सकाळी जर खाल्ले ना, आपल्या शरीरातला थकवा ना हा दूर होते ना. आपण जेव्हा चालतो ना, जेव्हा दम लागते ना, आपण चालल्यानंतर तर तो तो दम ना आपल्याला लागत नाही. तर हे फुटाणे ना भरपूर प्रमाणात कॅल्शियमनं भरलेले असतात बरं हे फुटाणे. तर मित्रांनो हे जिन्नस ना आपल्याला मस्त स्लो फ्लेमवर मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत बरं. हे खरपूस जर भाजले ना तर एक नंबर आपली ही चटणी लागते आणि टिकाऊ बी राहते बरं. कारण याच्यातलं जे तेल वगैरे निघते ना, आता शेंगदाण्यातून तेल निघते, जवसमधून समजा तेल निघते आहे ना, तर ते तेल व्यवस्थित भाजल्या गेल्यानंतर ही चटणी ना तुम्ही सहज 4 ते 5 महिने समजा स्टोअर करून तुम्ही खाऊ शकता. तर आता ना हे मस्त जिन्नस ना आपण याच्यात एका प्लेटमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी. तर आता काय केलं ना मस्त 10 ते 12 मस्त लसणाच्या पाकळ्या घेतल्या. 20 ते 25 मस्त कढीपत्त्याचे पानं घेतले आहे ना. तर तर मित्रांनो आपल्या नेहमीच्या जेवणात ना कढीपत्ता हा असलाच पाहिजे बरं. कारण कढीपत्त्याचा गुणधर्म एक नंबर आहे. कारण डोळ्यासाठी मेन म्हणजे केसासाठी, डोळ्यासाठी ना हा कढीपत्ता एक नंबर गुणकारी आहे. आणि मेन म्हणजे लसूण. लसूण तर खाणं एक नंबर आहे बा. कारण लसूण जर खाल्ला ना तुम्ही नेहमी आता काही-काही समजा बिना लसूण प्याजच्या भाज्या खातात आहे ना. पण लसूण जर खाल्ला ना, तर लसूण खाल्ल्यानंतर जे आपलं ब्लड आहे ना, ते एकदम पतलं होऊन जाते बरं. तर एक नंबर गुणकारी पदार्थ आपण याच्यात ॲड करून राहिलो या चटणीत. तर आता हे बी मस्त थंड व्हायसाठी ठेवून देऊ आपण 5 ते 10 मिनिट. मस्त थंड झाल्यानंतर मस्त एका मिक्सरच्या भांड्यातून मस्त काढून घेऊ. तर मित्रांनो बघू शकता एकदम मस्त कॅल्शियमयुक्त आणि पौष्टिक अशी ही चटणी तयार होते बरं. तर तुम्ही नक्की करा. ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा आहे ना. तर मित्रांनो हे सगळं जिन्नस मस्त थंड झालं. आता ना मस्त मिक्सरच्या भांड्यातून हे जिन्नस मस्त काढून घेऊ. तर आता काय केलं माहीत आहे का? 2 चमच मस्त मी इथं लाल तिखट घेतलं बरं. तुम्ही जास्त जर तिखट खात असाल तर तुम्ही जास्त घेऊ शकता आहे ना. आणि अर्धा चमच मस्त हळद घेतली. चवीनुसार मस्त मीठ घ्यायचं आहे ना. जास्त कमी जास्त तुम्ही मीठ चवीनुसार घेऊ शकता. तर आता हे पूर्ण मस्त मिक्सरमधून काढून घ्यायचं तर मित्रांनो याच्यामध्ये ना पाण्याचा एक थेंब बी टाकण्या लागत बरं. नाहीतर पाणी टाकून फिरवसान बरं घुरघुर पाणी टाकायचं नाही याच्यात. तर चला आता मस्त मिक्सरमधून घुरघुर काढून घेतली मस्त हे चटणी आपण एका प्लेटमध्ये मस्त काढून घेऊ. तर मित्रांनो 4 ते 5 महिन्यासाठी जर स्टोअर करायची अशी ना, तर एखादी मस्त काचेची बरणी असते ना, त्याच्यात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आहे ना, हवाबंद डब्यामध्ये. तर मित्रांनो भरपूर कॅल्शियम असलेली ही चटणी ना बनून आपली तयार झाली मित्रांनो. तर एक नंबर ही चटणी लागते बरं.
तोंडाले चव आणणारी आणि ताटाची शोभा वाढवणारी हे एक नंबर अशी कॅल्शियम युक्त ही चटणी मस्त आपली बनवून तयार झाली. तर मित्रांनो, रोज सकाळ संध्याकाळ जर एक एक चम्मच जर तुम्ही जेवणासोबत जर खाल्ला ना, तर एक नंबर यानं कॅल्शियम आपल्याला भेटते. तसं जर म्हणलं ना, तर आमच्या महिलासाठी तर हे एक नंबर अशी गुणकारी ही चटणी आहे बरं. कारण हे हे पहा, 30च्या नंतर ना कॅल्शियम हे आमच्या लेडीजच्या शरीरातले खतम होते आणि त्यासाठी गुडघेदुखी, कंबरदुखी लय सारे अशा बिमाऱ्या आम्हाला हे होत असतात. तर त्यासाठी बी हे चटणी ना तुम्ही रोज जर आहारात जर घेतली ना जेवताना 1 ते 2 चम्मच, एक नंबर कॅल्शियमची जी कमतरता असते ना, ते पूर्ण होते. मेन म्हणजे आपल्या घरातला करता-धरता माणूस आहे ना, दिवसभर कामं करू-करू ना जे हाडं झिजतात ना, हाडातलं पूर्ण कॅल्शियम खतम होते ना, तर त्यांच्यासाठी बी हे मस्त चटणी गुणकारी आहे बरं, आहे ना. एक नंबर मस्त कॅल्शियम देते. पूर्ण कॅल्शियमने भरपूर हे मस्त चटणी आपण इथं तयारी केली. तर मित्रांनो, हे चटणी ना 3 ते 4 महिने सहज तुम्ही स्टोअर करू शकता बरं, काहीच होत नाही. कारण आपण याच्यातनी अजिबात तेल टाकलेलं नाही. तेल जर टाकलं असतं ना याच्यात, हे जे आपण शेंगदाणे वगैरे समजा भाजताना तेल जर टाकलं असतं ना, तर ही चटणी ना हार्डली समजा 1 महिना गेली असती. पण आता याच्यामध्ये ना अजिबात तेलाचा एक बुंद बी टाकला नाही. त्यामुळे हे चटणी ना सहज 3 ते 4 महिने तुम्ही स्टोअर करून खाऊ शकता. तर मित्रांनो, तोंडाची चव, ताटाची शोभा वाढवणारी हे कॅल्शियमनं भरपूर अशी तिळाची चटणी तुम्हाला कशी आवडली? प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आवडली अशी ना प्लीज एक लाईक तो बनताय बाई. लाईक जरूर करा मित्रांनो. तुमच्या मित्र शेअर करा, शेजाऱ्या-पाजाऱ्याला बी शेअर करा, पुऱ्या गावात बी शेअर करा, आहे ना. आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना, चॅनल सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना, ते तुमच्या मोबाईलमध्ये पय्येत येऊन जातील बरं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करू. परत भेटू एका सुंदर रेसिपी सोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. स्वस्थ राहा, मस्त राहा. असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. आणि हो मित्रांनो, तुम्हाला जर आणखीन कोणती रेसिपी जर पाहायची असेल ना, तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा. तुमची फरमाईश सराव कोपर आहे ना. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करू. परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.